नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण महालक्ष्मी प्रिय पद्म रांगोळी काढणार आहोत। त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1 2 3 1 2 1 ही एक आणि ही एक। आता आपले हे असे टिपके मांडून झाल्याच्या नंतर प्रत्येकच टिपक्यापुढे आपल्याला 5-5 टिपके काढायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि आता या दोनच्या मध्ये आपल्याला दोन्ही बिंदूंच्या मध्ये 4-4 आपल्याला बिंदू काढायचे। 1 2 3 आणि 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4। तर अशा प्रकारे आपले बिंदू काढून झालेले आहेत पद्म रांगोळीसाठी। तर आता आपण ह्या मधल्या रेघा जोडून घेऊयात। आधी उभी आडवी आणि त्याच्यामधून भेद करणे। तर ही अशी आपली रांगोळीची जी आहे रेघ काढून झालेली आहे। तर ही रेघ आपल्याला या बिंदूस जोडून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने। आता हा बिंदू इथे जोडायचा आपल्याला। आता हा बिंदू इथे आणि हा बिंदू इथे। तर आता हा बिंदू इथे जोडायचा आहे। उद्या श्रावण शुक्रवार आहे पहिला, तर त्यासाठी जरूर काढा ही रांगोळी। महालक्ष्मीची आपण म्हणजे पूजा करतो त्याच्या समोर काढण्यासाठी ही रांगोळी अतिशय सुंदर आणि लाभदायक आहे। तर अशा पद्धतीचे आपले हे पॉइंट्स काढून तयार झालेले आहेत। तर आता अशा बिंदू आपले काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा बिंदू इथे जोडायचा आहे। दोन्हीही पहा अशा पद्धतीने एक कर्व रेघामध्ये। हे दोन अतिशय सोप्या पद्धतीने मी समजावून सांगत आहे। ही रांगोळी काढण्यास थोडीशी अवघड आहे। तर आपला ही चौथा बिंदू असा सुंदर असा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला प्रत्येक साइडला अशाच प्रकारचे बिंदू हे काढून घ्यायचे। आता ही रेघ जे या रेघा जशा आहेत त्याप्रमाणे आपल्याला या बिंदूस रेघा काढायचे। तर याला कर्व होईल अशी रेघ आपल्याला पुढच्या साइड्सला काढून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने 1 हे 2 हे 3 आणि हे 4 ही 1 ही 2 ही 3 आणि ही 4। तर अशाच प्रकारे आपल्याला ह्या रेघा काढून घ्यायच्या आहेत। आता या बिंदूस आकार येईल असा 1 ही 2 ही 3 आणि ही 4। तर आता ह्या बिंदूस 1 2 3 आणि हे 4। तर आता इकडे 1 2 3 आणि ही 4। अगदी सुरेख, काढायला ही सोपी, दिसायला खूप अवघड वाटते पण काढायला खूपच सोपी आहे। फक्त थोडीसे ट्रिक यूज केल्यानंतर, नाहीतर ती काढायला खूपच अवघड असं वाटतेच। 1 ही 2 3 आणि हे 4। आता 1 2 3 आणि हे 4। आता परत 1 2 सॉरी हे 2 आणि हे 3। तर आता या साईडला 1 हे 2 हे 3 आणि हे 4। तर आता आपल्या लास्टचे 2 राहिलेले आहेत 1 2 हे 3
आणि ही 4. पहा 1 2 ही 3 आणि ही 4. 1 2 हे 3 आणि ही 4. 1 हे 2 हे 3 आणि ही 4. तर अशा प्रकारे आपली पद्म रांगोळी महालक्ष्मी स्पेशल तयार झालेली आहे. तर आपण त्याला आता मस्तपैकी रंग देऊन घेणार आहोत. आपण त्याला जांभळा आणि गुलाबी हा रंग देऊन घेणार आहोत. चला तर मग देऊन घेऊया. तर आता आपण मधल्या साईडला थोडासा जांभळा रंग हा देऊन घ्यायचा आहे. थोडासा कॅमेरा मी ॲडजस्ट करत आहे जे आणखीन सुंदर आणि छान दिसावं यासाठी. तर आता आपण मधल्या साईडला डार्क जांभळा रंग देऊन घेणार आहे. तर अशा पद्धतीने मधल्या साईडला आपल्याला हा जांभळा रंग देऊन घ्यायचा आहे. महालक्ष्मीला प्रिय असा गुलाबी रंग असतो तो आणि हा रंग यूज करून आपण मस्तपैकी रांगोळी तयार करत आहोत. तर अशा पद्धतीने आपला उद्या काढण्यासाठी तर अशा पद्धतीने आपला जांभळा रंग देऊन कंप्लीट होत आहे. तर अशा प्रकारे आपला जांभळा रंग देऊन झालेला आहे. तर आता आपण हे शेवटचे जे कोण आहेत त्यांना जांभळा आणि लाल रंगाने शेड करणार आहोत. सॉरी गुलाबी रंग, तुम्ही लालही यूज करू शकता. तर अशा पद्धतीने आपण हा गुलाबी रंग देत आहोत. तर आता आपला गुलाबी रंग देऊन झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला साईडला आता मस्त असा जांभळा रंग देऊन घ्यायचा आहे. पहा किती सुंदर आणि देखणी अशी आपली पद्मरांगोळी झालेली आहे.
आपण छोट्याशा जागेमध्ये ही रांगोळी काढू शकतो। अगदी देवघरासमोर आपण ही रांगोळी काढावी उद्याच्या पूजेसाठी। खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणारही आहे व पूजेसाठी खूपच शुभ मानली जाते ही रांगोळी लक्ष्मी पूजेला, त्यामुळे आपण जरूर काढावी ही रांगोळी। अशा प्रकारे आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे। रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशाच नवनवीन श्रावण स्पेशल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या देवघरासमोर सुंदर अशा छानशा अशा रांगोळ्या काढत राहा। तर अशा प्रकारे आपली ही पद्म रांगोळी कंप्लीट झालेली आहे। थँक यू सो मच।